प्रचंड अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी नासाडी झाला असताना हे सरकार फक्त या ठिकाणी तोंडाला पाने पासण्याचं काम केलेलं आहे। आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे, हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान दिले पाहिजे असताना आम्ही अशोक चव्हाण यांच्या घरी हे प्रश्न मांडायला जात असताना आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। जय जिजाऊ, जय जिजाऊ। शेतकऱ्याच्या सन्मानावर संभाजी ब्रिगेड मैदानात, शेतकऱ्याच्या सन्मानावर संभाजी ब्रिगेड मैदानात, संभाजी ब्रिगेड। या ठिकाणी मी या सरकारचा प्रथम जाहीर निषेध करतो। हे सरकार या ठिकाणी वेळोवेळी भूलथापा देऊन या सत्तेवर या ठिकाणी आलेलं आहे। सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव असो, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा असो, आणि ज्या वेळी या महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी वेगवेगळे मागण्या या ठिकाणी घेऊन जात असते त्या ठिकाणी सरकार वेळोवेळी दडपशाहीची भूमिका, हुकुमशाहीची भूमिका या ठिकाणी वापरत असते। त्याच पद्धतीने आज आमच्यावर देखील या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर नांदेडमध्ये झालेला आहे। अशोकराव चव्हाण जे नांदेडमध्ये एक प्रमुख सत्तेमध्ये असलेल्यापैकी प्रमुख नेते आहेत, त्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून 1 लाख रुपये हेक्टर या ठिकाणी अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, यासाठी आंदोलन बोंबाबोंब आंदोलन करण्यासाठी आम्ही जात असताना या ठिकाणी आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या ठिकाणी रस्त्यामध्ये आम्हाला अडवलं, आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतलं। आमचं एकच सरकारला म्हणणं आहे, फडणवीस साहेब तुम्ही 21 लाखाच्या सोप्यावर झोपा की 50 लाखाच्या सोप्यावर झोपा, पण आमच्या शेतकऱ्याचं दुःख तुम्ही जाणून घ्या, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी पळता भुई थोडी होईल। या ठिकाणी जे संकट या ठिकाणी तुमच्यावर ओढणार आहे ते तुम्ही कदापि ही स्वप्नात देखील बघितलं नसेल, अशा पद्धतीचं संकट तुम्ही स्वतःवर ओढून घेतात। कशामुळे तुम्ही तुटपुंजी मदत या ठिकाणी देतात? तोंडाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी फोसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आमच्या सरकारला या ठिकाणी एकच म्हणणं आहे, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी म्हणणं एकच आहे की हेक्टरी 1 लाख रुपये कोणतेही पंचनामे न करता या ठिकाणी सरकारनं दिले पाहिजे। गुरढोरांचं जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये जे गुरं आणि ढोरं वाहून गेलेले आहेत, ते आज जे गुरढोरांची जी किंमत आहे मार्केटला गेल्यावर त्या किमतीनुसार त्यांना त्या ठिकाणी मावेजा मिळाला पाहिजे। या सर्व गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। अखेरीस सरकारला एकच सांगणं आहे, अरे सरकारातली लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांना जर येणाऱ्या काळामध्ये नाही पेरा केला तर तुम्ही काय धतुरा खाणार का, हे मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो।